लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्य सध्या ईडी सत्र सुरू असून नाशिकमध्ये आज सकाळी नागपूर आयकर विभागाचे 42 अधिकारी आणि 34 कर्मचारी यांचं पथक दाखल झालेलं आहे। आज सकाळी 7 वाजेपासून आयकर विभागाच्या धाडी नाशिक शहरातील उच्च व्यावसायिकांवर पडतात। शहरात एकाच वेळी आयकर विभागाकडून 14 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। यावेळी धाड सत्रात नाशिकमधील बीटी कडलक, त्याचबरोबर हर्ष कन्स्ट्रक्शन, पवार पाटकर बिल्डर्स, सांगळे कन्स्ट्रक्शन, सोनवणे बिल्डर्स ही काही बडी व्यावसायिक रडारवर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। संबंधितांच्या घर आणि कार्यालयाचा ताबा आयकर विभागाकडून घेण्यात आलेला आहे। दरम्यान 3 महिन्यांपूर्वीच यातील तिघांवर जीएसटी विभागानं देखील कारवाई केलेली होती। दरम्यान काही वेळापूर्वी नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉलच्या मागील असलेल्या बीटी कडलक यांच्याकडे ईडीचे पथक 10 गाड्यांचा ताफा घेऊन दाखल झालेले आहे। अनेक राजकीय नेते, विद्यमान आमदार आणि खासदार यांचेही या बड्या रिअल इस्टेट आणि ठेकेदारांसोबत व्यावसायिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे आता राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील लहान मोठ्या सर्वच नेते मंडळींचे धाबे चांगलेच जणांले आहेत। आज सकाळी 7 वाजेपासून 150 अधिकाऱ्यांचे पथक नाशिक शहरात दाखल झालेले असून 14 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले जात आहे। अचानक पडलेल्या आयकर विभागाच्या धाडीमुळे नाशिक शहरातील राजकीय तसेच व्यावसायिक क्षेत्रातील वातावरण आता चांगलेच तापलेले असून या चौकशीतून काय समोर येतं हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।